अंबरनाथ नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025साठी 20 तारखेला आपल्याकडे मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी 19 तारखेला आपले 1621 कर्मचारी हे महात्मा गांधी विद्यालय या ठिकाणावरून आपापल्या मतदान केंद्रासाठी रवाना होतील. यासाठी आमची संपूर्ण तयारी झालेली आहे. साधारणतः 154 वाहने आणि 1621 कर्मचारी आम्ही डिप्लॉय केलेले आहेत आणि प्रति मतदान केंद्रावरती एक पोलीस कर्मचारी असे 276 मतदान केंद्रावर 276 पोलीस कर्मचारी नियुक्त असतील. आणि या मतदान केंद्राच्या व्यतिरिक्त कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आणि संपूर्ण मतदान प्रक्रिया ही सुरळीतपणे शांततेत पार पाडण्यासाठी 10 PI, 65 API PSI, 660 पोलीस कर्मचारी आणि साधारणतः 260 होमगार्ड्स असा मोठा स्टाफ देखील पोलीस विभागाने नियुक्त केलेला आहे. आणि संपूर्ण साहित्य आमचं रेडी आहे, संपूर्ण मशिनरी आमची रेडी आहे, प्रशासन सुसज्ज आहे. 276 आपल्याकडे मतदान केंद्र आहेत आणि 19 तारखेला म्हणजे उद्या सकाळी 9 वाजेपासून आपण साहित्य वाटप सुरू करणार आहोत आणि हे सर्व 276 मतदान केंद्रावर 1621 कर्मचारी 154 वाहनांद्वारे हे उद्या सकाळी रवाना होतील. प्रचाराचा कालावधी हा 19 तारखेला रात्री 10 वाजेपर्यंत आहे आणि त्याबाबत आयोगाचे निर्देश आहेत. त्याप्रमाणे उमेदवारांना प्रचार करता येईल. साधारणतः 31 मतदान केंद्र हे पोलीस विभागामार्फत संवेदनशील म्हणून त्यांनी निश्चित केलेले आहेत. त्याच्यामागे विविध कारणे आहेत, जसे काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल किंवा काही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन कुठे तयार होऊ शकते त्याचा असेसमेंट करून पोलीस विभागाने 31 मतदान केंद्र निश्चित केलेले आहेत. अंबरनाथ शहरातील सर्व मतदारांना मी निवडणूक निर्णय अधिकारी संपूर्ण निवडणूक विभागातर्फे आवाहन करतो की आपण यावं, मतदान करावं आणि आपला योग्य उमेदवार त्यांनी निवडून द्यावा. जास्तीत जास्त मतदान होईल असं सर्वांनी प्रयत्न करावा. मतमोजणी ही आपली 21 तारखेला होईल. महात्मा गांधी विद्यालयामध्ये ती व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण ह्या मतमोजणीसाठी 29 प्रभागासाठी 29 टेबल आपण अरेंज केलेले आहेत आणि त्या 29 टेबलवरती एक पर्यवेक्षक, 2 सहाय्यक आणि 1 शिपाई याप्रमाणे आपला स्टाफ नियुक्त असेल. यासोबतच वेगवेगळ्या EVM ने-आण करण्यासाठीचे पथक वगैरे आपण नियुक्त केलेले आहेत. त्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त देखील आपण ठेवण्यात आलेला आहे. 21 तारखेला मतमोजणी ही सकाळी 10 वाजता सुरू होईल आणि संपूर्ण 276 मतदान केंद्राची मतमोजणी त्या ठिकाणी होणार आहे. सर, ही जी मतमोजणीची प्रक्रिया असेल ही 29 प्रभागातील साधारणतः 59 जागा आणि नगराध्यक्ष अशा सर्वसाठी ही एकाच वेळी सुरू होणार आहे आणि यामध्ये विजयी उमेदवार जे असतील त्यांना संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेनंतर प्रमाणपत्र देण्यात येऊन विजय घोषित करण्यात येईल.